मिरजमध्ये ईद उल फित्र सण मोठ्या उत्साहात साजरा. मिरजमध्ये मुस्लिम समाजाचा महत्त्वाचा सण ईद उल फित्र आज दिनांक 21 मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला. महिनाभराच्या उपवासानंतर हा सण मुस्लिम धर्मियांसाठी आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे. उपवासामध्ये 13 ते 14 तास कोणतेही अन्न पाणी न घेता उपवास करतात आणि या महिन्यात सामूहिक नमाज व प्रार्थनेत भाग घेतले जाते. महिन्याच्या शेवटी ईद साजरी करणे हा परंपरेचा भाग आहे. ईद उल फित्रची नमाज शाही ईदगाह मैदान मिरज येथे पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते आणि ईदगाह कमिटीने ईदची नमाज पठण करण्याचे उत्कृष्ट नियोजन केले होते. ईदच्या सणाचा महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे सहकार्य तसेच त्यांच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुण्यांमध्ये खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा आणि इतर पोलीस अधिकारी कर्मचारी व नगरसेवक उपस्थित होते. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातू. सर्व सांगली जिल्ह्यातील हिंदू मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर या सणानिमित्ताने हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आज या ठिकाणी शाही ईदगाह मैदानावर दिसून आले. आज सकाळपासून नमाज पठण करण्यासाठी मिरज परिसरातील व ग्रामीण भागातील या नमाज पठणाकरिता या ठिकाणी नागरिक येत होते. या नागरिकांना त्यांच्या नमाज पढण्याची व्यवस्था, त्याचबरोबर त्यांना वजूची पाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर या ठिकाणी नमाज पठण करत असताना आमच्या या मस्जिदीतले इमाम त्याचबरोबर आमचे खतीब यांनी या ठिकाणी देशामध्ये शांतता लाभो यासाठी प्रार्थना करण्यात आली. या सर्व कार्यामध्ये महापालिकेचं पण मोठं योगदान आहे या ठिकाणी. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने पण या ठिकाणी आम्हाला भरपूरशी मदत केली. त्यामुळे या 30 ते 40 हजार ज्या पब्लिकने नमाज पठण करत असताना शांततेच्या माध्यमातून या ठिकाणी या शाही ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यात